आणि आता बातमी पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी आज पुन्हा हायकोर्टात जाणारे FIR रद्द करण्याबाबत ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे। मोठी बातमी ही समोर येतेय। पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी ही अपडेट आता समोर येतेय। शीतल तेजवानी आज पुन्हा हायकोर्टात जाणार आहे। FIR रद्द करण्याबाबत याचिका आता ही दाखल करण्यात येणार आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले लोकशाहीचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, खरं तर पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी ज्या शीतल तेजवानी आहेत त्या आज पुन्हा हायकोर्टात जाणार आहेत। FIR रद्द करण्याबाबत याचिका दाखल करण्यात येणार आहे। काय या संदर्भात अधिकची अपडेट? कृपा, खरं तर आपण पाहिलं की शीतल तेजवानी ही जी आहे, ज्या वादग्रस्त गैरव्यवहार प्रकरणी तिच्या विरोधात आरोप ठेवण्यात आले, तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत। खरं तर तिच्या विरोधात 2 गुन्हे जे आहेत ते दाखल आहेत। एक जो गुन्हा आहे तो पुण्यातील खडक पोलीस स्टेशनमध्ये दाखल होता आणि त्या गुन्ह्याचा तपास सध्या आर्थिक गुन्हे शाखा करत आहे। आणि दुसरा जो गुन्हा होता तो बावधन पोलीस स्थानकामध्ये दाखल होता। ते दोन्ही गुन्हे जे दाखल आहेत ते बेकायदेशीररित्या दाखल झाल्याचा आरोप जो आहे तो शीतल तेजवानी हिनं आता पोलिसांवरती केलेला आहे। या सगळे गुन्हे जे आहेत, दोन्ही गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी ती आता न्यायालयामध्ये जाणार आहे। खरं तर आपण पाहिलं की या सगळ्या प्रकरणात शीतल तेजवानी एकीकडे पोलिसांना सहकार्य करत नाही, परंतु दुसरीकडे तिच्यावरती जे गुन्हे दाखल आहेत ते चुकीच्या पद्धतीने दाखल करण्यात आलेले आहेत। राजकीय हेतूने सगळे माझ्यावरती गुन्हे दाखल केल्याचं शीतल तेजवानी हिचं म्हणणं आहे। खरं तर या सगळ्यावरती आज न्यायालयामध्ये काय सुनावणी होती हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच चंद्रशेखर, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।